लेकराईले बोलता आलं पाहिजे, तुम्हा बायाईले बोलता आलं पाहिजे. मग आज सरपंच बाईनं भाषण दिलं, टाळ्या वाजवा. किती सुंदर बोलली ते बाई. नाही प्राध्यापिकासारखं बोलता येईल, पण बोलली तर खरी. हिम्मत केली ना त्या ताईनं. टाळ्या वाजवा. आता मागचं बोल नका. हा बेटा, कोणता पिक्चर आहे असं असं करते तू? पुष्पा. हिरो कोण आहे बाई? हिरो पुष्पाचा हिरो. हो चबरी आवल्या. अरे तुझ्या मायले गलतीनं झालं काय? तुले उभं राहाय तर उभं राहत ना, आणि म्हणतात चपरेपणा करतात. तुझ्या बापाने अशीच गडबड केली गावात, आणि पुरं गाव खराब केलं पार्टी छान पाडून. मी ज्याने उभं केलं त्यानंच बोलली. मला कार्यक्रम झोपून जाते ना, म्हणजे मला विषय संपून गेला ना. तू चपरेपणा केल्याच्या बाई कोण्या वर्गात आहे? चौथीत. माईक बरोबर धर, माणुसकीनं बोल. कोण्या क्लास मध्ये? चौथी मध्ये. मराठी शाळेत आहे की इंग्लिश मध्ये? मराठीत. क्या बात आहे, टाळ्या वाजव. तो अल्लू अर्जुन आहे बाई, हिरो. काय म्हणते तो? शंभर दे तू. बाय जेवून खा खाऊन राहिली की मी खाऊ तो नाही राहिली. हे बाबा मी आजोबा होणार, मी खाऊ देतो. मी आजोबा होती बाई. चौथ्या वर्गात आहे. आता तुला अक्कल किती आहे पाहू आपण. आता सांग, मुलींची पहिली शाळा कोण काढली? मागचे बोल नका. होय मागचे बोल नका. तोंड घालू नको, चपरेपणा करू नको. तुझ्या मायने शेजारी पाजारी भांडणं लावलं. सासू सुना एकी जाय तर या बाया जातात आणि पटून देतात. तुझी सासू तर म्हणजे एवढी दुसऱ्याच्या घरात आगा लावणाऱ्या बाया. हो एक दिवस त्याला घर जळून खाक होईल. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावतात. हा सांग, मुलींची पहिली शाळा कोण काढली? कर रे हुशार. आणि याच्यात पुस्तकात गाणं आहे, कोणतं मालूम आहे? ज्योतिबा सावित्री